एकतर काका विनोबांच्या तालमीत तयार झालेले होते आणि काही तत्व त्यांनी अगदी त्यांच्या लहानपणापासून स्वतःशी निगडीत ठेवलेली होती. पाण्याची कमतरता असलेला भाग आहे, अशा ठिकाणी एवढं पाणी साठवून त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरनं फुलवलेली शेती. म्हणजे मी स्वतः म्हणते की आम्ही स्वर्गात राहतो. तो आमच्यासाठी एक वेगळाच नमुना होता. आणि माझं भाग्य असं आहे की मला त्यातले अनेक प्रयोग हे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता आले. पण काकांनी एवढं मोठं कधी शब्द वापरले नाहीत आमच्यासाठी. ते नेहमी सहज साधं सांगायचे. पैसे नसलं तर तुम्हाला सांगतो धान्य देणार किंवा ज्वारी बाजरी काय असेल ते सगळं धान्य देणार, अशी काकांचा स्वभाव आहे. म्हणजे आपण त्यांना एक निसर्गाची काठी म्हणूयात. आपल्याला म्हातारपणी उपयोगी पडते तशी या निसर्गाला आधार देणारे म्हणजे काका. गांधी विनोबांनी आचरणात आणलेला साधेपणा आणि शाश्वतता या महत्वाच्या दोन व्हॅल्यूज जवळजवळ व्हॅनिश झाल्यात असं मी ऐकतोय. भौतिकवादाचा म्हणजे मटेरियलिझमचा संसर्ग पसरत चाललाय. अशातच शाश्वत शेती आणि एकूणच निसर्ग माणसानं जवळजवळ गमावलाय हे मलाही जाणवतंय बरं का. और न्यू जनरेशन इज़ वेरी स्मार्ट. उनको समझ में आता है कि हमें क्या मिल रहा है और हमें क्या रखना है क्या छोड़ना है, बट वो कंटिन्यूस एक्सपोजर देना इम्पॉर्टंट है. आणि बाबूलाल काकांच्या शेतात सहल नेणं, शिबिर नेणं आणि तिथलं सगळे अनुभव दरवर्षी पुन्हा पुन्हा घेणं हा एक आनंदाचा अनुभव असतो आमच्यासाठी. फलटणपासून 7 किलोमीटर अंतरावर विंचुर्णी हे गाव. इथं काका कसे आले? मगनलाल गांधी स्मृतिवन त्यांनी या ओसाड कमी पावसाच्या भागातच का आणि कसं सुरू केलं याची गोष्ट ते इथं आलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक मुलामुलींना सांगतात. विंचुर्णीतलं हे 96 वर्षांचं तरुण एनर्जेटिक व्यक्तिमत्व बाबूलाल काका गांधी, अर्थात विंचुर्णीचे गांधी. जसं हवा पाणी प्रकाश हे सर्वांचं आहे तसं जमीनही सर्वांची आहे. भूदान समितीनं माझ्याकडे काम असं सोपवलं की तुम्ही बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही जमीन वाटली आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये फारशी वाटप झालेलं नाही आहेत, तेव्हा हे सगळं तुम्ही वाटप करा. मी त्यांना सांगितलं कारण बिहारमधला जो अनुभव आहे की ज्या विनोबांना भूदान दिलं लोकांनी त्यात काही चांगल्याही जमिनी दिल्या, तशा काही खराबही जमिनी दिल्यात, लहान तुकड्यामध्ये दिल्यात, लिटिगेशनच्या दिल्यात, कटकटीच्या दिल्यात, सगळ्यांनी काही क्रांतीच्या भावनेने दिलेलं नाही आहे. तर हे सगळं जमिनीचं वाटप झाल्यानंतर मग प्रश्न निर्माण झाला की ह्या सगळ्या खराब जमिनीचं आपण काय करायचं. एकंदर परत देऊन तर काही उपयोग नाही. त्यांनी सद्भावनेने दिलं तर त्यांच्याजवळ तीच होती जमीन. एक गोष्ट अशी झाली एकंदर की मी शंकरराव देवांच्या बरोबर संबंध देश हिंडलो आहे. शेवटी सगळीकडे असं धुंडाळलंच आणि मग शेवटी मी विचार केला की आपल्या आजोबांनी जे घेतलं आहे हे सगळं माळ तसंच एकंदर खराब जमीन आहे, पाणी नाही आहेत, पैसाही नाही आहेत ते फारसा, हाच प्रयोगासाठी का घेऊन पुन्हा इथे आलो. जेवण मुलांना तुम्ही कोणाला पण विचारलं काय मस्त होतं तर सगळे जेवणच सांगतात, कारण का तिथलं ताक मस्त होती, चटणी मस्त होते, सगळे पदार्थ मस्त होते. तिथे आम्हाला रोज काढा 2 दिवस काढा दिला होता आणि तो इतका छान होता की तो घरी येऊन आम्हाला नव्हता मिळणार, तर तो आम्ही तिथे 3-3, 4-4 कप पिऊन घेतला. बाबूलाल काकांनी मागच्या 60-70 वर्षात निर्माण केलेल्या म्हणजे माझ्या वयाच्या 6 पट बापरे, तर त्यांनी निर्माण केलेल्या 120 एकर जंगल शेताची शिवार फेरी जेव्हा होते
तेव्हा आम्हा मुलांना शेताचं, मातीचं आणि इथल्या बायोडायव्हर्सिटीचं विशेष अट्रॅक्शन होतं. गेल्या काही वर्षांपासून जेव्हा मी सेंद्रिय शेती किंवा क्लायमेट चेंज रिलेटेड ॲक्च्युली खरं तर विषयांमध्ये काम करायला लागले, त्यावेळेला मला खरं सांगायचं तर बाबूलाल काकांच्या कामाचा खरा आवाका कळला की जन्मापासून बघत तर आले होते प्रयोग, पण ॲक्च्युली खरं सांगायचं तर हे या प्रकारचं विषमुक्त अन्न तयार करण्याची मनीषा असा एखादा शेतकरी थोडकी नाही तर 65 वर्ष हा स्वतःच्या मनामध्ये रुजवतो. जल, जमीन आणि जंगल या तिन्हीवर आपण हे केलं पाहिजे, फोकस दिला पाहिजे की ज्यातून मग हे सगळं घडू शकेल. कारण जल झालं तरच त्या जमिनीला उपयोग आहे. जमीन चांगली समृद्ध झाली तरच ती उत्पन्न देऊ शकेल. आणि याच्याबरोबर आणखीन जर आपल्याला ह्या सगळं वाढताना जर थोडंसं झाडं झुडपं वाढली तर कीटक, प्राणी, जैवविविधता वाढेल. जल, जमीन, जंगल ह्या 3 गोष्टी इथं निवडल्या गेल्या आणि त्याप्रमाणे हे शेतीची रचना केली. सध्या फोकस मग 4 गोष्टींवर आत्ता आमचा आहे. त्याच्यामध्ये ग्रासलँड, फॉरेस्ट, हॉर्टिकल्चर, मेडिसिन प्लांट आणि क्रॉप प्रोडक्शन. सध्या आमचं क्रॉप प्रोडक्शन थांबलं आहे कारण आमच्याकडे पिकच उगून येत नाहीत, कारण येण्याच्या अगोदर पक्षी खूप वाढलेले आहेत, मोर खूप वाढलेले आहेत. आणि ग्रासलँड वाढवल्यानंतर जेव्हा इथं शेती जेव्हा केली ना, अगदी 0 कंट्रोल्स टाकले काकांनी. 0 कंट्रोल्स याचा अर्थ असा आहे टेरेसिंग. तुम्ही ते पाचगणीला वगैरे अनेक ठिकाणी पाहिलं असेल, सिक्कीम काय तुमच्या भूतान वगैरे सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी सगळे त्यांनी टेरेसिंग केलेलं आहे. आणि टेरेसिंगमुळे काय होतं की जे काही पाणी पडतं ते तिथेच हे होतं. थोडंसं ढाळ देतात, पण इथे मी सांगितलं 0 कंट्रोल्सच, तिथं पाणीच नाही हलता कामा. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की इथून जवळपास 5 किलोमीटरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे पाणी थांबत आलं. म्हणजे या ठिकाणी जे पाणी गढूळ यायचं ते ज्यावेळी इथं जे पास व्हायचं खाली ते निखळ शंक बनायचं. तेव्हा 0 कंट्रोल्स टाकल्याबरोबर पाण्याचा ओलावा आणि त्याच्यासोबत असणारी मातीचा ओलावा असं दोन्हीचा मिलाप झाला. आणि या 2 मिलापातून काय घडलं? गवताचे अंकुर वाढले. गवताचे अंकुर वाढले की कीटक, पक्षी इथे गुंजारो घालायला लागले. ते करणार बांबू, चंदन आणि निलगिरीचं प्लांटेशन केलं आणि ते साफ केलं, काही पैसे उभे केलेत आणि हे तलाव बांधला एकंदर. या तलावामध्ये तुम्हाला सांगतो सगळे रिटायर्ड जे मोठे मोठे इंजिनियर होते ना, त्यांना मी मत्तेला घेतलेत की मला असा प्लॅन करून द्या की जे काही पाऊस पडतो कमी जास्त ते पाणी इथं साठलं पाहिजे, थांबलं पाहिजे. ते 1 वर्ष पुरेल, 2 वर्ष पुरेल, काय जे असेल ते. म्हणजे हाय फ्लड लेवलला जे पाणी असतं ते पाणी इथे थांबलं पाहिजे ते. आणि अनुभव असा आला एकंदर की ते त्यावर्षी भरलं ऑक्टोबरमध्ये, परंतु नंतरच्या 2 वर्ष ऑक्टोबरमध्ये पाणी इथे होतं. म्हणजे पहिल्या वर्षी पाणी मिळायचं ते विहिरीनं वगैरे उपयोगी यायचं, दुसऱ्या वर्षी पाणी मिळायचं ते विहिरीला मिळायचं आणि खालच्या लोकांनाही मिळायचं. म्हणजे इथं आम्हालाही उपयोग झाला आणि खालच्या लोकांनाही उपयोग झाला एकंदर. त्यांनी इतरांना मदत केलीच, पण काकांना या निसर्ग सेवेच्या कार्यात बऱ्याच मंडळींनी हातभार लावला. त्यांची आठवण काकांना आजही आहे. किती शार्प मेमरी असेल काकांची. एकतर अक्षरनंदन शाळा सुरू होतानाच शाळेच्या भूमिकेमध्येच पर्यावरणीय दृष्टिकोन हा एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा होता. आणि मग तो आपल्या जगण्यामध्ये असेल, शहरी वातावरणातला पर्यावरणीय दृष्टिकोन असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल, तर तो तिथे जुळताना दिसतो. म्हणजे बाबूलाल काकांची पहिल्यापासून ओळख होतीच, त्यांच्या कामाची माहिती होती. त्यांनी भूदान चळवळीमध्ये केलेलं काम असेल किंवा एकूण शेतीच्या बाबतीत केलेले प्रयोग असतील, हे शाळेचा पर्यावरणविषयक जो विचार आहे त्याच्याशी खूपच मिळता जुळता होता. माझा पहिला परिचय म्हणता येईल तर हा त्यांच्याशी आणि त्यांच्या कामाशी हा अचानक झालेल्या भेटीतून झाला. म्हणजे बाय ॲक्सिडेंट एक खूप चांगलं काम यावेळेला समोर आलं.
बाबू काकांनी आम्हाला स्वतः फिरवून संपूर्ण शेतीची माहिती दिली. त्यावेळेसचं जर आठवण म्हटली तर सगळ्यात पहिलं माझ्या मनावरती जो काही हे आहे, अजूनही ते मी विसरू शकलेलं नाही, ती म्हणजे त्यांनी मागे केलेली जी तळी आहेत आणि पाणी अडवून जे काम केलं, तर ती माझ्यावरती ते गारुड एक आहे की एवढं प्रचंड पाणी फलटणसारख्या एका ज्याला पाण्याची कमतरता असलेला भाग आहे, अशा ठिकाणी एवढं पाणी साठवून त्यांनी केलेलं आणि त्याच्यावरनं फुलवलेली शेती, हा एक माझ्या मनावरती पहिला त्यांचा इम्पॅक्ट असं म्हणता येईल. तो काका को जब मैं मिली थी तो फर्स्ट तो उनकी एज और एंथुजियाज्म, ये दोनों कॉम्बिनेशन जो है वो देख के ही आदमी कंफ्यूज हो जाता है कि यार ये एज में आदमी इतना एंथुजियास्टिक कैसे रह सकते हैं. हा निर्णय बाबूलाल काकांसाठी सोपा नव्हता. सर्व जग जेव्हा केमिकल फर्टिलायझर्सकडे वळत होतं, तिथं त्यांना ऑर्गॅनिक आणि नॅचरल फार्मिंग खुणावत होती. यासाठी त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्यांचे भाऊ मगनलाल काका यांची. काका मोठे आणि माझे वडील लहान, आणि काका खूप शिकलेले, ते त्यांच्यापेक्षा कमी शिकलेले आणि कंटिन्यू शेतात काम करणारे. म्हणजे काकांनी जे बाहेर शिकले किंवा काही जे सांगतायत ते फॉलो करणं हे माझे वडील करायचे. अतिशय मदत, म्हणजे कुठेही काही नाही. तसं ते हनुमानाचं असतं, रामाने ऑर्डर दिली सुसाट, तसं त्याचं होतं एकंदर. आणि कर्तबगारी एवढी मोठी होती, ताकद एवढी मोठी होती, त्याने त्या पैलवानीचा योग्यही घेतला, म्हणजे लाभ करून दिला हे ते. आता ह्या सगळ्या जमिनी काय होत्या, काहीच नाही एकंदर. आणि मी करू शकलो असं नाही, मी गप्पाच मारल्या असता. नुसत्या गप्पा मारणं आणि प्रत्यक्षात कामाला मदत करणं, हा जो फरक आहे तो इथे समन्वय घडला गेला. अतिशय चांगलं काम केलं. आम्ही 8-8, 10-10 तास, 12 तास, 14 तास आम्ही काम करत होतो इथे. कधी त्यांनी हे नाही म्हटलं आणि ह्यातलं मला किती मिळेल असा कधी विचार केला नाही आहे ते. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळी ऑर्गॅनिक ऊस चाखायला मिळाला. गुऱ्हाळ हा शब्दच आमच्यासाठी नवा. तिथं गुळ बनवण्याची संपूर्ण प्रोसेस पाहताना जाम भारी वाटलं. प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. ऑर्गॅनिक ऊसाच्या रसासोबतच काकवी आणि ऑर्गॅनिक गुळ खाताना शक्य तितकं जास्त कसं खाता येईल असं सगळ्यांना वाटत होतं. त्यांनी सांगितलं की आपल्या अगोदर आपल्या लोकांनी ते खाल्लं पाहिजे, मुलांनी खाल्लं पाहिजे. पण आमचा विषय असा नाही की आम्ही एक्सपोर्टला कधी माल दिला नाही आहे. खूप पैसे मिळत असतील तरी पण हा माल आपण खाल्ला पाहिजे, आपल्या मुलांनीच खाल्ला पाहिजे. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं होतं की इथे आपण कलिंगड करून बघायचं. आधी कधी केलेलं नव्हतं, त्यामुळे माहीत नव्हतं की कलिंगड येऊ शकेल किंवा नाही ते. पण कलिंगड लावलं, त्याला फळ धरलं, ते फळ मोठं झालं, मग ते लक्षात आलं की छान होतं आहे, शुगर बेबी नावाचं. आणि मग असं झालं की भरपूर झाली आहेत, आता काय करायचं ह्या सगळ्या कलिंगडांचं. तर बाबूकांनी ठरवलं की आपण बाहेर पाठवायचं, पण इथे आधी मुलांना खाऊ घालायचं भरपूर. 1 मुलं नाही, 2 मुलं नाहीत, वर्गाच्या वर्ग आणायचात आणि आम्ही सांगतो त्याच्याप्रमाणे काम करायचं. आणि मग आम्ही काय कापायचं, कापल्यानंतर त्या फुडी द्यायचो, ते बिया टाकायचे, लाल घर खायचं आणि जे सोबत पडायचं ते उचलून जनावरांना खाऊ घालायचं. तुम्हाला सांगतो, पहिल्या वर्षी आम्ही 4000 कलिंगडं फोडलीत आणि 9व्या 10व्या वर्षी 2 लाख, 2.5 लाख, 2.25 लाख कलिंगडं फोडत होतो. आणि मग मुलं कलिंगडं खायची आणि एकच अट होती की त्या बिया वेगळ्या ठेवायच्या आणि त्या बिया मुलांनी लावायच्या. पुढच्या वर्षी पुढची मुलं कलिंगड खातील. तर मला असं वाटलं की हे एवढं सुंदर गोड सातत्य इतर कुठे मला बघायला मिळेल. मोठ्या माणसांना सांगून उपयोग नाही. मोठी माणसं काय करतात, फार चांगलं काम केलं तुम्ही, फार चांगलं काम केलं, अगदी पाठीवर अगदी हात ठेवून अगदी. पण तुम्ही करायला काय येणारच नाही ते काही नाही. पण ही मुलं जी आहेत, या मुलांच्या ह्याच्यामध्ये कुठे संस्काराची ही जर एक अशी उमटली गेली तर हेच पुढे कामाला येते. चक्क पलीकडून आवाज आला.
आणि त्यात असं आणखीन झालं एकंदर की या सगळ्या क्षेत्राला आम्ही संरक्षण केलेलं होतं. संरक्षण म्हणजे कुणापासून? माणसापासून. शिकार म्हणजे अशीच 1-2 वेळा माणसं आली, आमच्या गावातलीच कामगार होते. असं काम करत करत कोरपडी काय असेल ती पकडल्या होत्या आणि अशा बांधून ठेवत्या. काका तिथं आल्यानंतर त्यांना ती रक्त पडताना दिसलं. तर ती म्हणली कशाचं आहे, कोण कबूल व्हायना. काकाने त्या आठवड्यात मग पैसे त्या लोकांचं दिले नाहीत. मला ह्याचा मोक्ष लागल्याशिवाय मी देणार नाही पैसे. मग एक जण म्हणला मीच मारून ठेवलं. त्याचा तो पगार कापला. तुम्हाला इथं सांगितलं का नाही म्हणले, मी कशाचं बी म्हणजे कसलाही वस्तू मग प्राणी असला काय असलं तर मारायचं नाही, आपण संरक्षण करतोय त्याचं. त्यामुळं आम्ही असं शेजारनं गेलो, आम्हाला ससा दिसला, गोरफड दिसली, कधी आम्ही बघत सुद्धा का नाही त्याच्यावर. अनेक शोध काकांनी ह्याच्या सगळ्या शेतीमध्ये काम करता करता लावलेत की कुठल्या झाडाला कोणाची मैत्री आणि कोणाची मैत्री नाही आहे. तशी ती झाडांची रचना, जंगलाची रचना झालेली. ते आपोआप आलेलं झाड लक्ष ठेवायचं आणि त्याच्यानंतर त्याची उगवण क्षमता कुठे कुठल्या झाडांची आहे ती पाहायची आणि त्या जमिनीत त्याचं पीक घ्यायला सुरुवात करायची. आणि त्यांचा जो तिथला एक हे आहे, विचार आहे की निसर्गातल्या ज्या गोष्टी आहेत त्या जेवढ्या आपल्याला हव्या आहेत तेवढ्या आपण घेणं, बाकीचं निसर्गातलं तिथल्या तिथे राहू देणं इतर प्राणी पक्ष्यांसाठी. तर हा विचार पण मुलांना खूप भावतो आणि ते इथे येऊन वारंवार सांगतात की ताई त्यांनी निसर्गातलं काही ओरबाडून नाही घेतलं, ते तिथल्या तिथे ठेवलं. आपलं वैभव देण्यात असतं, घेण्यात नाही. ही त्यांची अगदी टॅगलाईन आहे. हवं तर बाबूलाल काकांनी 120 एकर जमिनीतून भरमसाठ पैसे कमवले असते, पण पैसा महत्वाचा नव्हताच. महत्वाचं होतं सॅटिस्फॅक्शन. निसर्ग नियमांना धरून त्यांनी तिथं भरपूर पाण्याचा साठा निर्माण केलाच, पण तिथं प्राण्यांना राहण्यासाठी सुटेबल वातावरण तयार केलं. बाबूलाल काकांनी मगनलाल स्मृतिवनात खरोखरच जंगल निर्माण केलं. नुसतं निर्माण नाही केलं, हे सगळं निसर्ग प्रेमाचं वेळ नेक्स्ट जनरेशनकडे दिलं. की शेतकरी कुटुंबामध्ये जे घडतं की शेती करणारे शेतकरी असतात, त्यांचे आईवडील ज्याला शेती करत असतात आणि मुलांना सांगतात की तू ह्या फील्डमध्ये येऊ नको, तू वेगळ्या फील्डमध्ये जा. तर त्याच्या अगदी अपोजिट, ज्याला आपण विरुद्ध प्रकारची परिस्थिती म्हणू, अशा प्रकारची गांधी परिवाराकडं ती परिस्थिती आहे. गांधी परिवारातल्या सगळ्या मुली शेतीमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या पुतण्यांना चांगली, उत्तम, अत्याधुनिक शेती शिकवण्यासाठी लहानपणापासून स्वतःच्या शेतामध्ये प्रयोग तर करायला शिकवलंच आहे. इस्रायललाही वेळोवेळी पाठवलं आणि आत्ताच्या त्यांच्या सगळ्या पुढच्या पिढ्या या शेतीमध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की यासारखी प्रेरणादायी गोष्ट कुठलीही गांधी कुटुंबियांकडे नसावी. असं घरामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेदच कधी वागवला गेला नाही. जो निर्णय मी किंवा माझ्या घरात इतर बहिणी घेतात ते स्वतःला पहिल्यापासून स्वतंत्रपणे घ्यायला शिकवल्या गेल्या. आणि खरं सांगायचं तर इतका सुंदर परिसर आहे, कष्ट करण्याची तयारी पण आहे आमची. उस टाइम पे जब मैं माधवी ताई को देखती हूँ, हमारे यहाँ पे अभी भी लड़कियाँ कॉन्फिडेंटली गाड़ी ड्राइव नहीं करती. यहाँ पे माधवी ताई ट्रैक्टर ड्राइव करती है. एंड यहाँ पे कितनी बार मुझे कहती हैं कि वुल्फ्स वगैरह घूम रहे हैं, अभी तो वो कुत्ते जैसे हो गए हैं, तो दे वॉक विथ मी. आई एम लाइक वुल्फ्स, आर यू श्योर? बोलती यस. एंड उनको कुछ भी, मतलब शी इज़ अ फियरलेस पर्सन. तो वो जो एक काका ने शिफ्ट पास किया है कि हमें काम करना ही है, तो उसके लिए हार्डवर्क करना हो या कुछ और सोच के, अगर बहुत हार्वेस्ट हो गया है तो उसको पाउडर बनाना है, मार्केट में जाके लोगों से मिलना है, सब कुछ के लिए लेडीज़ रेडी हैं. आमचा तर असाच प्रयत्न आहे की आम्हाला ठीक आहे, वाढवता नाही आलं तर कमीत कमी त्यांनी जे केलंय ते आहे एवढं तरी आपण आपल्या हयातीपर्यंत जपावं आणि पुढच्या पिढीकडे आहे ते सोपवावं. इस्रायलची खरं तर ट्रिप ही माधुरीसाठी अरेंज केली गेली होती. तिचा जो सगळा विषय होता ते ॲनिमल हजबंडरीमध्ये, पण त्याच्यामध्ये काकांनी सहज बोलता बोलता सुचवलं की ती जर जात असेल तर तुला पण त्या देशाचा अनुभव घ्यायला हरकत नाही आहे. माझी अशी अपेक्षा नाही की तू आल्यानंतर खूप मोठी हरित क्रांती इथं मोठी करणार आहे, पण तुला त्या देशात गेल्यानंतर त्या देशात शेती करण्याची पद्धत, त्यांची जीवनशैली, त्यांची संस्कृती ही तुझ्या लक्षात येईल आणि एक ध्यास तुमच्या मनामध्ये तयार होईल की इतर शेतकऱ्यांचा जी आधुनिक शेती करण्याची जी पद्धत आहे आणि आपल्या देशातल्या
शेती करण्याच्या पद्धतीमध्ये जो असणार अंतर ते तुमच्या समोर येत जाईल. आणि मग नंतर आम्ही दशपर्णीय अर्क बनवले आणि ते 2-3 दिवसानंतर ना आम्ही जेव्हा श्रमदान केलं तेव्हा तो दशपर्णीय अर्क तेव्हा तिथे वापरला. आणि तिथे मग शेणामध्ये हात घालायला, गोमूत्रामध्ये हात घालायला काहीच वेगळं वाटलं नाही. तेच इथे शहरामध्ये आपण असं वगैरे करतो ते काही वेगळं वाटलं नाही. तिकडे आम्ही असे आवर्जून सगळ्यांनी हात घातले. चिकू म्हणजे आहा, काकांनी असंख्य जणांना त्यांच्या फार्ममध्ये पिकलेल्या विषमुक्त अन्नातून तृप्त केले. आपण केलं, आपल्या आधी आपल्या काकांनी वडिलांनी केलं, त्यांच्या आधी त्यांच्या आजोबांनी वगैरे केलं. ह्या सगळ्याचं एक तोच गोडवा असेल असं मला वाटतं, की त्या सगळ्याचा तो गोडवा उतरलेला आहे असं मला वाटतं. त्या गुळामध्ये, त्या चिक्कूमध्ये किंवा त्या फळांमध्ये. जी फळं बाहेर लोक खातात, म्हणतात की हे खूप छान लागतंय, खूप गोडी छान आहे ह्याची, ते त्या सगळ्यामुळेच आलंय किंवा त्यांनी ते पूर्ण ओतलंय की त्या जमिनीमध्ये ओतलंय म्हणून ते तसं येतंय असं मला वाटतं. ती जमीन जर तुम्ही बघाल विंचुर्णीची तर ती इतकी, ज्याला त्यांच्या भाषेमध्ये ती बॅरन लँड, अगदी बंजर जमीन त्यांचा आवडता शब्द आहे हा. तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीचे नंदनवन तिथे त्यांनी फुलवलेलं आहे, असं स्वप्न जर प्रत्येक शेतकऱ्याने जर बघितलं तर मला वाटतं आपल्या देशामध्ये फार वेगळ्या प्रकारची क्रांती निर्माण होऊ शकते. तर जाताना ते रस्त्यात मध्ये सगळं बघत असतात की खुरटी झाडं, काटेरी वनस्पती, हे सगळं प्रवासात ते बघत असतात. आणि विंचुर्णीत पोचल्यानंतर असलेली दाट झाडी, हिरवळ, सगळीकडे असं पाणी, हे बघून मुलं थक्क होतात. ती फक्त शेतीसाठीची अशी जागा नव्हतीच, तर ते ज्याला इकॉलॉजिकल भाषेमध्ये आम्ही मोझेईक असं म्हणतो, तर तसं एक ते मोझेईक होतं. त्या परिसरामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तिथे 2 डिग्रीनी तुम्हाला फरक जाणवतो गेल्यावरती. जर हा एक माणूस या सगळ्यांसाठी म्हणजे ऑल ओव्हर विचार केला तर ह्या पूर्ण बायोडायव्हर्सिटीसाठी जे एवढं करतोय, तर हा अतिशय आमच्या फलटण तालुक्यामध्ये आपण जसं अमेझॉन जगाचं फुफ्फुस म्हणतो तसं आपण म्हणू शकतो की हे जे स्मृतिवन आहे हे फलटणचं फुफ्फुस आहे. म्हणजे ऑक्सिजन पार्क असल्यासारखी संकल्पना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पेंटेड स्टॉर्क्स सारखे पक्षी तिथे येतात, सीझनल मायग्रेशन करणारे पक्षी तिथे येतात. आणि आज जर का आपण तिथे गेलं तर लांबून असं दिसतं की अशा एखाद्या ओसाड माळावरचं एखादं छोटंसं पाचूचं बेट असावं, अशी ती जागा आपल्याला तिथे दिसते. ताई सांगत होत्या की आमचं आयुष्यच बदलणार आहे. म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आत्ता कळला नाहीये, पण बघू. असं काहीतरी घेतलं म्हणजे मुलांची मजा कमी होते असं अजिबात नसतं. हा एक अनुभवानं आम्ही खात्रीनं सांगू शकतो. दुसरं असं की इथं तो जो अभ्यास सहलीमध्ये बसवलेला आहे ना, तो असा गोळीबंद झालेला आहे आणि सगळे घटक त्यातनं कव्हर होतात. हा जो सगळा परिसर जो त्यांनी छान रीतीने फुलवला, या अशा वेगवेगळ्या अनुषंगाने मुलांसमोर त्यांचं बोलणं होतं. तर एक म्हणजे आयुष्याचा एक कसा पट असू शकतो ह्याचं एक छोटं उदाहरण मुलांना कुठेतरी मिळत असेल असं मला वाटतं. की त्या तेवढ्या लेवलवर मुलं विचार करू शकतील त्या क्षणी असं नाही, पण एक पालक म्हणून बघताना मला हे कायम जाणवतं की मी लहान असताना अशा ठिकाणी खूप गेले नाही, म्हणजे मला तशा पद्धतीचे अनुभव तसे कमी मिळाले. किती लहान टप्प्यावर मुलांना या वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव मिळत आहेत. तो आई थिंक जब हम फूड अपना उगाना सीख जाते हैं या हम अपने फूड से जुड़ जाते हैं तो इट्स अ बेसिक सर्वाइवल स्किल. तो अगर हम यही नहीं सिखा रहे हैं अपने बच्चों को तो क्या फ़ायदा है. त्याच्यासाठी मला असं वाटतं की पालकांनी आहे ना ते जाणून घ्यावं, इथं यावं, मुलांना इथं मोकळं कसं राहता येईल ते बघावं, त्यांच्या रोजच्या दगदगीच्या आयुष्यातून त्यांना इथं आणून निसर्गाशी कसं कनेक्ट करता यावं ते पालकांनी बघितलं पाहिजे. आणि इथं येऊन एकदा अनुभव घ्या की इथं काय आहे, म्हणजे निसर्ग काय आहे, पक्षी काय आहेत, प्राणी काय आहेत, ते इथं कसं मुक्तपणे जगतायत, ते जसं जगतायत तसं तुमच्या मुलांनी पण जगावं. याचं एक काकांचं एक खूप मोठं स्वप्न आहे की पुढच्या पिढीने हे सगळं बघावं आणि या सगळ्याचा अनुभव घेऊन ते पुढं पाठवावं. आणखी प्रत्येक जण काकांना आणि तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद देत होता.
मीही काकांना एक मिठी मारली. मला थोडंसं रडू आलं. काकांच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. त्यांना लहान मुलं खूप आवडतात, कारण आम्ही प्रश्न विचारतो. काका प्रचंड ऑप्टिमिस्टिक आहेत. त्यांना नवीन जनरेशनमध्ये क्रांतिकारी बीज दिसते असे ते म्हणतात. शाळेत जेव्हा विंचुर्णीला जायचं ठरलं तेव्हाच ताई म्हणाल्या होत्या की ते तासनतास नव्या दमाच्या पिकांसोबत रमतात, गप्पा मारतात. हे मला आज समजलं. आम्ही मुलं त्यांना नकळतपणे काही प्रॉमिसेस करून जातो. मीही त्यांना एक प्रॉमिस केलंय, काही प्रमाणात का होईना. मला असं वाटतंय मी मोठा होऊन फार्मिंग करेन, आणि फार्मिंग करणारच आहे मी, आणि ते नक्कीच आहे. विंचुर्णीच्या कांदींचा हा फ्रेशनेस कायम टिकून राहण्यासाठी त्यांना इतकं पुरेसं असतं. तीन दिवसांचं शिबिर होतं. इथले दिवस कसे संपले हे समजलंच नाही. घरी जायचं म्हणजे जीवावर आलेलं. खरंच. चिकू, पेरू आणि गुळाची ऑसम गोडी चाखल्यानंतर काकांच्या शेतावर पुन्हा पुन्हा यायचं आम्ही ठरवत होतो. मोबाईल पासून दूर, दाट हिरव्या झाडीत, निसर्गरम्य वातावरणातून पायच निघत नव्हते. आपण जे काम करतो ते काम किती दिवसाचं आहे? 22 वर्षाचं आहे. अजून ह्याला वेळ लोटला पाहिजेत. आणि काळ कुणासाठी थांबत नाही, तो चालतो. तसं आपण हे चाललं पाहिजे. ह्या मुलांच्याकडून फार मोठी अपेक्षा त्यांनी होणार आहेत. शेवटी क्रांती कुणी केली? एकंदर तरुणच करतो ना. जय जगत.